भक्ती, परंपरा आणि आत्मिक उत्सव. पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे फक्त एक यात्रा नाही, तर संतांच्या शिकवणीवर चालणारा हजारो वर्षांचा एक आपल्याला लाभलेला आध्यात्मिक वारसा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या महाराष्ट्र शासनाचे सर्व विभाग झोकून देऊन सेवा करतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः वारकरी यांच्या भूमिकेतून नियोजन करतात. मुंबई येथील नियोजनाची बैठक असो की यात्रेपूर्वी स्वतः पंढरपूर दौरा करून सर्व विभागांना वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी सूचना देऊन थांबले नाहीत, तर व्हीसीद्वारे सर्वांना सूचना देऊन प्रशासन कामाला लावले आहे. राज्याचे तत्पर ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे 3 दिवसाआड पंढरपूर दौरा करून त्यांनी परिपूर्ण नियोजन केलं. तरी अजित पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यासाठी एकत्रित पुणे इथं बैठक घेऊन नियोजन केले. पुणे इथं निर्मल दिंडीचा शुभारंभ करून सर्वांना दिशा दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वच्छतेचा संकल्प निर्मल वारीच्या रूपानं प्रत्यक्षात साकार केला. पंढरपूर इथं आषाढी यात्रा सोहळ्यापूर्वी महास्वच्छता अभियान राबवून 10,000 स्वच्छता दूत यांना घेऊन पंढरी नगरी स्वच्छ केली. वाळवंटात जाऊन स्वच्छता केली. स्वच्छता दूत आणि नगरवासियांना आणि वारकरी बांधवांना निर्मल वारीसाठी स्वच्छतेसाठी आवाहन केलं. स्वतः आणि प्रशासनातील अधिकारी यांना घेऊन माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकरी बांधवांसमवेत चालून वारकऱ्यांशी संवाद साधला. आळंदीतून माऊलींचा पालखी सोहळा तर देहूतून जगद्गुरू तुकोबारायांचा पालखी सोहळा निघाल्यानंतर सर्व संतांच्या पालखी मार्गावर सोलापूर जिल्हा परिषदेनं वारकरी बांधवांच्या अडचणी लक्षात घेऊन 4,600 शौचालय, पिण्याचं पाणी, महिलांसाठी शौचालय, 2,225 स्नानगृह, 155 हिरकणी कक्ष, 121 आरोग्य दूत अँब्युलन्स, मोबाईल चार्जिंग स्टेशन, 211 पाण्याचे टँकर तसेच वेगवेगळ्या ठिकाणी 400 फूट मसाजर यांची सोय उपलब्ध करून दिली. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचं नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी उत्कृष्ट केलं. पालकमंत्री आणि प्रशासनातील अधिकारी यांनी या नियोजनाचा पाठपुरावा आणि प्रभावी अंमलबजावणी केली. वारकऱ्यांच्या सोयीसाठी निवारा व्यवस्थेची गरज ओळखून सोलापूर जिल्ह्यात 109 मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र उभारली, तर 94 जलरोधक मंडप उभारले. लाखो वारकरी बांधवांनी याचा लाभ घेतला. 15 भव्य जर्मन हँगरच्या मंडपात लाखो भाविक आनंदानं विसावले. 7,82,000 स्क्वेअर फूट मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्रात जागा मिळाली. एकाच छताखाली सर्व सुविधा दिल्या. फूट मसाजरमुळे हजारो वारकऱ्यांच्या थकलेल्या पायांना आराम मिळाला. लाडक्या बहिणींनी त्यांच्यासाठी बनवलेल्या हिरकणी कक्ष सारख्या सोयी सुविधांमुळे शासनाचे मनपूर्वक आभार मानले. 11,000 शौचालय भाविकांना सेवा देत आहेत. पाण्याचे टँकर वारकऱ्यांची शुद्ध पाण्याची तहान भागवत आहेत. पालखीपूर्वी आणि पालख्या पुढे गेल्यानंतरची सातत्यानं आणि लगेचच केलेल्या स्वच्छतेमुळे पालखी मार्गावर स्वच्छतेचं सातत्य टिकून राहिलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात्रेपूर्वी दौरा करून मार्गदर्शन केलं. सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सेवक म्हणून काम केलं. सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. या प्रचंड अशा कामात योगदान दिलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.